हिंदी सक्तीसंदर्भात देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केली आहे। हिंदी भाषेसंदर्भातील काढलेले दोन्ही जी.आर रद्द केलेत अशी माहिती आता स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलीत। डॉक्टर नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आलेली आहे। समितीच्या अहवालानंतर निर्णय घेणार अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भात मोठी घोषणा केली आहे। हिंदी सक्तीसंदर्भात आता मोठी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे। हिंदी सक्तीसंदर्भात देवेंद्र फडणवीस यांनी आता मोठी घोषणा केलेली आहे। हिंदी भाषेसंदर्भात जे काढलेले दोन्ही जी.आर आहेत ते दोन्ही जी.आर हे रद्द करण्यात आलेले आहेत अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली। आम्ही असा निर्णय केलेला आहे की त्रिभाषा सूत्राच्या संदर्भात ही भाषा कुठल्या वर्गापासून लागू करावी, ती कशा प्रकारे करावी, कुठली करावी, काय मुलांना चॉईस द्यावा याचा निर्णय करण्याकरता राज्य सरकारच्या वतीनं डॉक्टर नरेंद्र जाधव यांच्या नेतृत्वात एक कमिटी तयार करण्यात येईल। या समितीचा रिपोर्ट आल्यानंतरच त्रिभाषा सूत्र त्या रिपोर्टच्या आधारावर या ठिकाणी लागू केलं जाईल। 16 एप्रिल 2025 आणि 17 जून 2025 हे दोन्ही शासन निर्णय आम्ही रद्द करण्याचा निर्णय घेतलेला आहे। हे दोन्ही शासन निर्णय या ठिकाणी रद्द आम्ही करतो आणि ही नव्याने समिती तयार करतो। ही समिती त्रिभाषा सूत्राच्या संदर्भातलं सगळं सूत्र माशेलकर कमिटीच्या अहवालाचा अभ्यास करेल। ज्या लोकांचं याच्यावर दुमत आहे त्यांचंही म्हणणं ऐकून घेईल। आपल्या विद्यार्थ्यांच्या हिताचा काय निर्णय आहे तो निर्णय या कमिटीच्या माध्यमातून येईल आणि मग तो राज्य सरकार स्वीकारेल। या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी सुशांत सावंत आपल्या सोबत आहेत। सुशांत, आपण पाहतोय मागच्या काही दिवसांपासून राज्यभरात ज्या संदर्भात चर्चा सुरू आहे, आरोप प्रत्यारोप होत आहेत। हिंदी सक्ती संदर्भातल्या निर्णयासंदर्भात आता फडणवीस यांनी मोठी घोषणा केली आहे। काय सविस्तर माहिती? कारण अगदी खरं आहे, आपण जर बघितलं असेल तर हा जी.आर आल्यानंतर खरं तर सुरुवातीला मनसे अध्यक्ष राज ठाकरे मनसेने आक्रमक भूमिका घेतली होती आणि त्यानंतर या संपूर्ण लढ्यामध्ये खरं तर उद्धव ठाकरेंची शिवसेना उतरली आणि एक आगळंवेगळं स्वरूप या मोहिमेला प्राप्त झालं। 5 तारीखला दोन्ही भाऊ मुंबईच्या रस्त्यावर उतरणार होते आणि याचा निषेध करणार होते। आपण जर बघितलं असेल तर मुलांवर हे बर्डन का, हिंदीची सक्ती का, असा सवाल खऱ्या अर्थानं मनसेचे नेते, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, उद्धव ठाकरे आणि त्यांचे नेते म्हणत होते। आज देखील आपण जर बघितलं असेल कारण तर दुपारी आझाद मैदानच्या परिसरात खरं तर होळी करण्यात आली, जो जी.आर निघाला होता त्यानंतर, आणि आज चहापानाचा कार्यक्रम होता, त्यावर देखील विरोधकांनी बहिष्कार टाकला। अर्थात उद्यापासून राज्याचं अधिवेशन जे आहे ते पावसाळी सुरू होतंय आणि या अधिवेशनात हा मुद्दा अधिक गाजला असता। त्याचमुळे आज ज्यावेळी चहापानाचा कार्यक्रम होता आणि त्यानंतर जी राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली त्यामध्ये महत्त्वपूर्ण निर्णय झाले। एक समिती जी आहे ती नेमण्यात आलेली आहे आणि ही समिती 3 महिन्यात या समितीला अहवाल देण्याची मुदत देण्यात आली आणि हा जी.आर दोन्ही जी.आर जे आहेत ते रद्द करण्याची घोषणा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेली आहे। त्यामुळे अर्थातच आपण जर बघितलं असेल तर जो निर्णय होता महायुती सरकारने घेतलेला की पहिलीपासून हिंदी संदर्भातला निर्णय होता, तो निर्णय आता रद्द झालेला आहे। तसे दोन्ही जी.आर रद्द झाल्याची घोषणा स्वतः मुख्यमंत्र्यांनी केली आहे। मात्र आता खरं तर हा निर्णय रद्द झाल्यानंतर उद्धव ठाकरे असतील किंवा मनसेने जो 5 तारीखला मोर्चा निघणार होता तो देखील आता रद्द करण्यात आल्याचं सांगण्यात आलंय। संजय राऊत यांनी ट्विट केलं की जो मोर्चा निघणार होता, जी.आर रद्द झाल्यामुळे आता मोर्चा निघणार नाही। त्यामुळे कुठेतरी सरकार बॅकफुटला गेलं। सरकारने जो दबाव सरकारवर तयार करण्यात आला होता मनसे असेल किंवा ठाकरेंच्या शिवसेनेकडून, त्यामुळे सरकारने आता जी.आर रद्द करण्याचा निर्णय घेतला। उद्धव ठाकरे थोड्याच वेळात पत्रकार परिषद घेतील, त्यानंतर ते काय बोलतात हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र हा जी.आर मागे घेतल्यानंतर, दोन्ही जी.आर जे आहेत निर्णय मागे घेतल्यानंतर एक आनंदाचं वातावरण जे आहे ते संपूर्ण मराठी जनतेच्या आहे। त्याचसोबत मनसेने देखील आता आनंद साजरा करायला सुरुवात केलेली आहे। मनसेचे नेते संदीप देशपांडे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या घरी गेलेले आहेत। त्यामुळे अर्थातच सरकारने पावसाळी अधिवेशनात हा मुद्दा गाजू नये
याची पुरेपूर काळजी घेतली आणि तो निर्णय जो आहे तो रद्द केलाय. मात्र यासाठी त्यांनी एक समिती नेमली. नरेंद्र जाधव यांच्या नेतृत्वाखाली खरं तर ही समिती असणार आहे आणि ही समिती अहवाल देईल. हा अहवाल सरकारला प्राप्त झाल्यानंतर त्यावर विचारमंथन केलं जाईल आणि मंत्रिमंडळाच्या बैठकीत पुन्हा एकदा निर्णय घेतला जाईल. आता अहवालाची मुदत जी आहे ती जी आपल्याला माहिती मिळते त्यानुसार 3 महिन्यात हा अहवाल या समितीला करायचा आहे आणि तो राज्य सरकारला द्यायचा आहे. आता नेमका अहवाल कशा पद्धतीने केला जातो हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. करण अगदी सुशांत, महत्त्वाची माहिती आहे. खरं तर आपण ज्या प्रकारे माहिती घेतली की या अहवालानंतर आता या संदर्भात मोठा निर्णय घेतला जाणार आहे आणि खरं तर अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला देवेंद्र फडणवीस यांनी ही घोषणा केली आहे. मात्र त्यानंतर सुद्धा आता राजकीय आरोप प्रत्यारोप होत आहेत. एका प्रकारे या संदर्भात क्रेडिट घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. यावरती काय सांगाल? अगदी खरं आहे. कारण आपण जर बघितलं असेल तर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर आहेत आणि मुंबई महानगरपालिका ही सगळ्यात महत्त्वाची महानगरपालिका आहे. त्याची देखील निवडणूक जी आहे ती होणार आहे. नोव्हेंबरमध्ये खऱ्या अर्थानं निवडणुका होतील असा अंदाज व्यक्त केला जातो. त्या पार्श्वभूमीवर हा मुद्दा गाजणं सरकारलाही सोयीस्कर नव्हतं. तर दुसरीकडे ठाकरेंची शिवसेना असेल किंवा मनसे असेल यांची मुंबईमध्ये एक ताकद आहे. मराठी वोट बँक ठाकरेंकडे आहे, मनसेकडे आहे. त्याचा फायदा खरं तर या दोन्ही पक्षांना होऊ नये याची काळजी देखील सरकारने घेतल्याचं बघायला मिळते आणि हे 2 भाऊ रस्त्यावर एकत्र उतरू नये याची देखील खबरदारी घेताना पाहायला मिळते आणि याचमुळे हा GR जो आहे तो अधिवेशनाच्या आधी रद्द करणं. आता यावरून खरं तर श्रेयवादाची लढाई सुरू आहे. कारण आपण बघितलं असेल तर मनसेने सुरुवातीला हा मुद्दा उपस्थित केला होता. मनसेचे सगळे नेते जे आहेत ते आक्रमक होते. मनसेने खऱ्या अर्थानं मोर्चाची हाक सुरुवातीला आपण जर बघितलं असेल तर मनसेने दिली. मनसेची 1 तारीख होती, ठाकरेंची 2री तारीख होती. त्यानंतर संजय राऊत यांना राज ठाकरेंचा फोन नक्कीच आला. सुशांत, मुद्दा लक्षात आला. यानंतर